आज आपण शनी साडेसातीबद्दल माहिती करून घेणार आहोत। शनीची साडेसाती ही 7.5 वर्षाची असते, त्यामुळे त्याला साडेसाती असे म्हणतात। एक टप्पा हा 2.5 वर्षाचा असतो। असे 3 टप्पे असते व एका वेळेस 3 राशींना ती चालू असते। त्यामुळे आत्ता सध्या कुंभ, मीन आणि मकर या राशींना साडेसाती चालू आहे। मीनला पहिला, कुंभला दुसरा तर मकरला तिसरा टप्पा चालू आहे। 2025 पासून मेष राशीला साडेसाती चालू होणार आहे। साडेसातीला लोक खूप घाबरतात, कारण शनी हा कर्मदाता आहे। तो आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे फळे देतो। तुम्ही जर चांगली कर्म केलेली असेल तर तुम्हाला साडेसातीमध्ये खूप छान अनुभव येतील। पण तुम्ही जर वाईट कर्म, जसं लोकांशी वाईट वागले असेल, कुणाला विनाकारण त्रास जर दिलेला असेल तर तुम्हाला साडेसातीमध्ये भरपूर त्रास होईल। त्यासाठी आपण हे पाहणार आहोत की साडेसातीमध्ये कोणत्या राशींना जास्त त्रास होतो। तर मेष आणि वृश्चिक राशींना साडेसातीमध्ये जास्त त्रास होतो, तर कुंभ, मकर आणि तुला या राशींना साडेसातीमध्ये कमी त्रास होतो। उपाय: शनीची साडेसाती चालू असताना शनिवारचा उपवास करावा किंवा शनीचा ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करावा। पिंपळाला शनिवारी व गुरुवारी पाणी अर्पण करावे व 3 प्रदक्षिणा घालाव्या। पण जप हा ओम लक्ष्मी नारायण नमः याचा करावा। त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रास होणार नाही व चांगले अनुभव येतील। त्यासोबत तुम्ही शनिवारी मंदिरात समोर जे गरजू असतात त्यांना सुद्धा त्यांच्या उपयोगाच्या वस्तू दान करू शकता किंवा खाय प्यायला काही च्या वस्तू सुद्धा देऊ शकता। त्यासोबत तुम्ही शनीचे एका मातीच्या भांड्यात तेल घ्यावे, सरसोचे, आणि त्यात तुमचा चेहरा पाहून तुम्ही ते तेल शनीवर अर्पण करू शकता।